नमस्कार मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घेऊया, पण त्याआधी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. दुसऱ्यांच्या शेतातलं थोडं थोडं धान्य चोरून रगड धान्य गोळा करावं असं एका गृहस्थानं ठरवलं. वेगवेगळ्या शेतातून थोडंच धान्य चोरल्यामुळे ही चोरी शेतकऱ्यांच्या लक्षातही येणार नाही आणि आपल्याकडेही भरपूर धान्य साठेल असा त्याला विश्वास होता. मध्यरात्री तुटून तो चोरीच्या मोहिमेवर निघाला. त्यानं आपल्या मुलीलाही बरोबर घेतलं. एका शेताच्या बाहेर थांबून कुणी येतंय का हे तिला पाहायला सांगितलं. जसं त्यानं शेतातली कणसं खोडायला सुरुवात केली तसे त्याची मुलगी ओरडली, "बाबा, बाबा, कुणीतरी तुम्हाला पाहतंय." तो धावत पळत बाहेर आला, पण त्याला तर कुणीच दिसलं नाही. मग दुसऱ्या शेतातून चोरी करण्यासाठी तो गेल्यावरही तसंच झालं. तिथेही मुलगी ओरडली, "बाबा, कुणीतरी तुम्हाला पाहतंय." पुन्हा धावत पळत बाहेर येऊन त्यानं पाहिलं तर तिथं कुणीही नव्हतं. तिसऱ्या शेतातही तसंच घडलं. मुलगी पुन्हा ओरडली, "बाबा, बाबा, कुणीतरी तुम्हाला पाहतंय." पुन्हा पूर्वीसारखंच तो धावत पळत आला, पण त्याला कुणीही दिसलं नाही. आता मात्र त्याचा पारा चढला. "कशासाठी तू असं जोरात ओरडतेस? इथं तर कुणीही नाही." तो रागात म्हणाला. मुलीनं उत्तर दिलं, "बाबा, कुणीतरी तुम्हाला वरून सदैव पाहत असतं." ती पाहणारी व्यक्ती म्हणजेच परमेश्वर. यातून आपण काय शिकलो तर परमेश्वर हे आपल्या सतत विवेकबुद्धीचे दुसरे नाव आहे. ती आपल्या आतला आवाज आहे, जी आपल्याला कृतीची बरोबर दिशा दाखवते. आपण जी चुकीची कामे करतो, खोटे बोलतो, लोकांना फसवून आनंद घेतो, हे जरी कोणाला माहीत नसले, दिसत नसले, तरीही मनाला म्हणजेच सतत विवेकबुद्धीला विचारून बघा. परमेश्वरापासून म्हणजेच सतत विवेकबुद्धीपासून आपण काहीही लपवू शकत नाही आणि तुमचेही उत्तर हेच असेल.